नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग फ्लाइट द एज्युकेशनल विंग्समध्ये। आज सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 36। आज आपण सामाजिक अभ्यासाअंतर्गत विषय बघणार आहोत भूगोल। संदर्भ तुम्हाला इयत्ता 6वीचा घ्यायचा आहे। घटक आहे तुमचा मानवाचे व्यवसाय। प्रकरण 10 आहे भूगोलामध्ये मानवाचे व्यवसाय आणि विविध व्यवसायांमधील सहसंबंध तुम्हाला ओळखता येणार आहे। सोपे प्रश्न आहे बघा, काही बाबी आठवूयामध्ये। तुझे आईवडील किंवा पालक तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी काय काम करतात? प्रत्येकाचे आईवडील वेगवेगळं कामं करतात। काही श्रीमंत आहेत, काही मध्यम म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमधले आहेत, काही गरीब आहेत, परंतु प्रत्येकाचे आईवडील काही ना काही काम करतात। तर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी काय काम करतात? तर काय काम करतात? शेती करतात, व्यवसाय करतात, व्यवसाय करतात। अजून काय करतात? कारखान्यांमध्ये कामं करतात, मासेमारी करतात, कारखान्यांमध्ये कामं करतात। कोणी ऑफिस वर्क करतं म्हणजे जॉब करतं, IT कंपनीमध्ये कोणी आहे, कोणी मल्टीनॅशनल सेक्टर्समध्ये आहे, तर वेगवेगळी कामं करतात। दुसरा प्रश्न आहे, तुझे आईवडील किंवा पालक जे काम करतात तेच काम गावातील सर्व लोक करतात का? गावातील सर्व लोक तेच करतात का? तर होय, शहरातील लोक वेगळं करतात, गावातील लोक वेगळं करतात। हे बघा, उत्तर काय आहे आपण बघितलं। इथं काही प्रमाणात उत्तर आहे, पण आपण बघितलं की शेती करतात, नोकरी करतात, उद्योगधंदा करतात, कोणी बिझनेसमन आहे, कोणी एम्प्लॉई आहे, बरोबर ना? तर हे कामं करतात तेच गावातील सगळे लोक करतात का? तर होय, गावातील सगळे लोक तेच करतात ना। कोणी शेती करतं, कोणी नोकरी करतं, कोणी उद्योगधंदा करतं म्हणजे व्यापार करतं किंवा बिझनेस करतं, या प्रकारचे व्यवसाय करतात। चला पुढे जाऊया। हा एक पॅसेज दिलेला आहे बघा, ही कृती आहे आणि खालील माहिती मिळवायची आहे बघा। मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी विविध कृती करत असतो, त्याद्वारे समाजातील इतर व्यक्तींची गरज पूर्ण होत असते। अशा कृती म्हणजे व्यवसाय होय। उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे गायी आहेत, गायी समजतात ना, काऊज, गायी आहेत, ती व्यक्ती खूप दूध विकून आपली आर्थिक गरज पूर्ण करते व इतर व्यक्तींच्या आहारामध्ये दुधाची गरज पूर्ण होते। एका व्यवसायावर आधारित दुसरा व्यवसाय असतो। आता खालील माहिती मिळवायची आपल्याला। तुझ्या गावातील अगर नगरातील सर्वाधिक लोक कोणता व्यवसाय करतात? गावातील अगर नगरातील सर्वाधिक लोक कोणता व्यवसाय करतात? शेती व्यवसाय करतात आणि शेतीवर आधारित व्यवसाय। शेती आणि शेतीवर आधारित म्हणजे काय? शेतीवर आधारित म्हणजे सर्वात पहिले तर दूध व्यवसाय। शेतीवर आधारित सर्वात पहिले दूध व्यवसाय म्हणजे गुरे जनावरं पाळून त्याचं दूध विकणे। त्याच्यानंतर पशुपालन करणाराच दूध व्यवसाय करतो। ज्याच्याकडे जास्त पशु असतात तोच दूध व्यवसाय करतो। कुक्कुटपालन म्हणजे कोंबडी पालन, पोल्ट्री। मग पोल्ट्रीमध्ये अनेक प्रकार येतात। कोंबडी येते, बकरी येते, डुकरं, जे सफेद कलरचे डुकरं असतात, ज्याला इंग्लिश डुकरं आपण म्हणतो, पिग्स, तर पिग्सचं पोल्ट्री फार्म, तसे वेगवेगळे पोल्ट्री फार्म असतात। शेतीवर आधारित मत्स्य शेती म्हणजे असे शेतामध्ये तळे बांधायचे, कृत्रिम तळे, आणि त्यामध्ये माशाचे बीज सोडून ते वाढवायचे, नंतर विकायचे, त्याला मत्स्य शेती म्हणतात। या प्रकारची शेतीवर आधारित उद्योगधंदे झाले। तर तुझ्या गावातील आणि नगरातील सर्वाधिक लोक कोणता व्यवसाय करतात? शेती। गावातील लोक सर्वाधिक काय करतात? शेती। ते IT कंपन्यांमध्ये नाही जात, गावातील लोक IT कंपन्यांमध्ये नाही जात, शहरातील लोक IT कंपन्यांमध्ये जातात। तर गावात ठिकाणी सर्वाधिक व्यवसाय शेती आहे। एका व्यवसायावर आधारित दुसरा व्यवसाय असतो, याचे उदाहरण द्या। इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की एका व्यवसायावर म्हणजे पशुपालन केलं, म्हणजे गाई गुरं पाळले, गाई म्हशी शेळ्या जे काही पाळलं त्यावर आधारित व्यवसाय म्हणजे दूध संकलन केंद्र, दूध विकणे, दूध डेअरी, असं काही पण म्हणू शकतो। त्याच्यानंतर मी दुसरा व्यवसाय तुम्हाला सांगितलेला आहे, तो म्हणजे शेतीवर आधारित। शेतामध्ये कापूस पिकवला, समजा कापूस पिकवला, शेतामध्ये कापूस पिकवला, कापूस पिकवून तो विकला, त्याच्यावरती कापड मिल असतात, कापड गिरण्या, बरोबर। शेतीवर आधारित उद्योगधंदे। शेतीवर आधारित अनेक उद्योगधंदे प्रक्रिया करणारे। सपोज शेतीमध्ये ऊस पिकवला, काय पिकवला? ऊस पिकवला, आणि त्याच्यावर आधारित ऊसाचा कारखाना म्हणजे ऊसापासून काय बनतं?
तर ऊसापासून कोणकोणत्या गोष्टी बनतात? ऊसापासून कारखान्यामध्ये साखर बनते. सर्वात पहिले काय बनते? साखर. साखरानंतर काय बनतं? गूळ. साखर आणि गूळ साखर कारखान्यातच बनतं. आणि गुऱ्हाळ्यामध्ये पण गूळ, म्हणजे पूर्वीच्या काळी गुऱ्हाळे जास्त असायचे कोल्हापूर वगैरे या साईडला, अजूनही आहेत पण कमी प्रमाणात आहेत. गुऱ्हाळ्यामध्ये गूळ बनतो आणि साखर कारखान्यात देखील गूळ बनतो. त्याच्यानंतर जी मळी असते, मळी, याच्यापासून खूप मळी निघते. मळीचा उपयोग काय होतो? एक तर मळीचा उपयोग याच्यामध्ये होतो खतांमध्ये, शेतीमध्ये खत फर्टिलायझर्स, एक मिनिट. मळीचा उपयोग खतासाठी होतो. त्यासोबतच अजून त्याच्यापासून देशी दारू बनते. काय बनते? देशी दारू बनते. मळीपासून देशी दारू बनते. तर या प्रकारे एका ऊसापासून एवढे सगळे प्रोडक्ट बनतात. ऊस याच्यापासून, म्हणजे हा मुख्य शेतीमधला पीक, त्याच्यावर आधारित उद्योगधंदे. चांगलं उदाहरण, दुधाचं उदाहरण चांगलं आहे. इथे दुधाचं उदाहरण दिलेलं आहे, ते पण चांगलं आहे. त्याच्यानंतर थेट निसर्गावर अवलंबून असणारे व्यवसाय कोणते? तर शेती आहे. इथे उत्तरं दिलेली तीनही प्रश्नांची. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघतोय की शेती, उद्योगधंदा आणि नोकरी. पहिला प्रश्न काय होता? तुझ्या गावातील, नगरातील सर्वाधिक लोक कोणता व्यवसाय करतात? तर शेती करतात. सर्वात पहिले शेती करतात. उद्योगधंदा आणि काही प्रमाणात, छोट्या प्रमाणात लोक नोकरी करतात, पण सर्वात जास्त काय करतात? शेती. तर आपण इथे फक्त शेती आणि उद्योगधंदे लक्षात घ्यायचं. शेती आणि त्यावर आधारित उद्योगधंदे. नोकरी शहरातील लोक, नगरातील लोक करतात, पण सर्वात जास्त गावातील लोक शेतीच करतात, त्यावर आधारित उद्योगधंदे. दुसरा प्रश्न बघा, एका व्यवसायावर आधारित दुसरा व्यवसाय असतो. याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, ऊसाचं दिलं. शेतीवर आधारित उद्योगधंदा, उदाहरणार्थ काय? कापूस शेतीतून येतो व त्यावर ती कापड गिरण्या चालतात. ओके. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, थेट निसर्गावर अवलंबून व्यवसाय कोणता? शेती. शेती हा निसर्गावर अवलंबून कसा? शेती हा निसर्गावर अवलंबून असा की जेव्हा पाऊस पडतो, म्हणजे दोन प्रकारच्या शेती असतात बघा. एक असते बागायती आणि दुसरी असते जिरायती. बागायती आणि जिरायती हे शब्द तुम्हाला थोडे नवे येतील. बागायती आणि जिरायती. तर तुमचे वडील किंवा आजोबा असतील ना घरामध्ये, त्यांना विचारायचं आहे, किंवा आई किंवा आजीला विचारायचं आहे की आई, बागायती आणि जिरायती शेती म्हणजे काय? तर बागायती शेती म्हणजे जी शेती विहिरीच्या पाण्यावर, कॅनॉल म्हणजे नदी, तलाव या पाण्यावर अवलंबून असते. म्हणजे 12माही पाणी असतं ज्या शेतीला 12ही महिने पाणी असतं, तिला बागायती म्हणतात. आणि जी शेती फक्त पावसाच्या, म्हणजे पाऊस कधी येतो? पावसाळ्यात, जून ते सप्टेंबर यावर अवलंबून असते. जून ते सप्टेंबर या पावसाळ्यावर अवलंबून असते, तिला जिरायती म्हणतात. ओके. तर निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय शेती आहे. ओके. जेव्हा पाऊस पडेल तेव्हा शेती केली जाईल. प्रश्नांची उत्तरं तिन्ही मिळाली तुम्हाला. पुढे जाऊया. या प्रश्नांची उत्तरे लिहा आणि आजची सेतू ॲक्टिव्हिटी संपते आपली. या प्रश्नांची उत्तरे शोधू. व्यवसाय का केले जातात? व्यवसाय कशासाठी केले जातात? स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी. बरोबर? स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी. प्रश्न दुसरा, तुझ्या आजी आजोबांच्या तरुणपणी, म्हणजे आजी किंवा आजोबा तरुण होते तेव्हा असे कोणते व्यवसाय होते जे आज बिलकुल अस्तित्वात नाहीत? आणि प्रश्न तिसरा आहे, आज अस्तित्वात असलेले कोणते व्यवसाय तुझ्या आजी आजोबांच्या तरुणपणी नव्हते? तर आजी आजोबांचा म्हणजे तुम्ही तिचे थर्ड जनरेशन येतात ना. तर किती पिढीचा बदल असतो? 50-60 वर्षांचा बदल असतो. तर बघूया. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळवतोय आपण की व्यवसाय का केले जातात? स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय केले जातात. आजी आजोबांच्या तरुणपणी वेगवेगळे व्यवसाय केले जात होते. त्यामध्ये बघा, हातमागावर सूत विणणे. तेव्हा यंत्रमागाचा शोध लागलेला नव्हता, यंत्रमागाचा शोध नंतर लागला. हातमागावर सूत विणलं जायचं. टांगा चालवणे, टांगे असायचे. तुम्ही जुन्या पिक्चर जर बघितले, जुने मूव्हीज जर बघितले, त्यामध्ये टांगा चालवणारी हिरोईन पण दिसते. तुम्हाला शोलेमध्ये दिसते हेमा मालिनी. टांगा चालवण्याचा व्यवसाय असे. रिक्षाच्या जागी रेल्वे स्टेशनच्या बाहेर टांगे समजलं? तर आता रिक्षा दिसतात, पहिले टांगे दिसत, म्हणजे तो व्यवसाय आता बंद झालेला आहे.
टंकलेखन म्हणजे टायपिंग, टाईपरायटर असायचं. आजोबांना विचारा टाईपरायटर म्हणजे काय. आत्ता काय आहे, कीबोर्ड. कम्प्युटरवर तुम्ही कीबोर्डच्या सहाय्याने टायपिंग करतात. पहिले टंकलेखन हे टायपिंग हे टाईपरायटरच्या सहाय्याने केलं जायचं. तार करणे, तार ही बंद झाली बघा. तार होती, ब्रिटिशांच्या काळातच तार शोध लावला तारेचा. तार असायची, असं एका वाक्यात मेसेज पाठवला जायचा आणि तो लवकर मिळायचा. म्हणजे जे पत्र असायचं, आंतरदेशीय पत्र किंवा साधं पत्र जायला 2, 3 किंवा 4 किंवा आठवडा पण लागायचा. जसं अंतर तसा पत्राचा कालावधी लागायचा. परंतु तार ही एमर्जन्सीमध्ये पाठवली जायची, म्हणजे त्याला काहीतरी शुल्क आकारलं जायचं. त्या आजोबांना विचारा किती शुल्क आकारलं जायचं. कारण एखादी एमर्जन्सी असली, एखाद्या घरात म्हणजे तेव्हा मोबाईल फोन किंवा टेलिफोन ही प्रथा नव्हती, म्हणजे एवढा शोध नव्हता लागलेला, आणि असला तरी प्रत्येकाच्या घरात नसायचा. त्याच्यामुळे तार करणारा एक बसलेला असायचा पोस्ट ऑफिसच्या बाहेर. पोस्ट ऑफिसमध्ये पण तार केली जायची, परंतु बाहेर पण असे बसलेले असायचे. तर तार ही एक वाक्य लिहिण्यासाठी, म्हणजे त्याचं मूल्य काहीतरी शब्दांवर आधारित होतं. एखादा व्यक्ती घरात ऑफ झाला, वारला, तर ते दुसऱ्याला नातेवाईकांना कळवायचं आहे, त्यांना लवकर तातडीने, कारण पत्र जायला तर वेळ लागायचा, त्यांना तातडीने बोलवणे, तर तार केली जायची आणि ती लाल अक्षरात लिहिली जायची. लाल अक्षर म्हणजे ती तार असो किंवा पत्र देखील पाठवलं जायचं, ते लाल अक्षरात पाठवलं जायचं, म्हणजे एमर्जन्सी, की हे पत्र लवकर पोचवावं असं. तर हे व्यवसाय गडीत झालेले आहे. अजून खूप सारे व्यवसाय आहे बघा. पहिले असे मोठमोठाले व्यवसाय असायचे जे फक्त गावांमध्ये वगैरे व्हायचे. मडकी घडवणे वगैरे किंवा लोहारकाम, कुंभारकाम अजून आहे, पण ते एवढेसे प्रचलित नाहीत. असे खूप सारे व्यवसाय जे बंद झालेले आहेत. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की तुमचे तरुणपणी, म्हणजे आज अस्तित्वात असलेले कोणते व्यवसाय तुझ्या आजी आजोबांच्या तरुणपणी नव्हते. तर बघा, आज वेगवेगळे व्यवसाय आलेले आहे, खूप सारे व्यवसाय निर्माण झालेले आहेत. IT कंपन्या झालेल्या आहेत, IT सेक्टर ज्याला म्हणतात. आपल्या भारतामध्ये देखील जी कर्नाटकमध्ये बेंगलुरूला सिलिकॉन व्हॅली आहे, ती सर्वात मोठं IT सेक्टर मानलं जातं. सिलिकॉन व्हॅली, IT कंपन्या, आणि सर्वात मोठं IT सेक्टर जगामध्ये कुठे आहे, अमेरिकामध्ये आहे. सॉफ्टवेअर कंपन्या, मोठाल्या कारखान्यांमधील कामं, वेगवेगळे कारखाने आहेत. नुसते खत कारखाने, खत बनवण्याचे काम. बघा, तुम्ही रायगड जिल्ह्यात राहतात आणि रायगड जिल्ह्यात थळ म्हणजे अलिबाग तालुक्यात थळ इथे आहे RCF, बरोबर ना. काय इथे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स, म्हणजे खतं बनली जातात तिथे, खतं. त्याच्यानंतर बँक, असे वेगवेगळे जे व्यवसाय आहेत ते आजच्या काळात निर्माण झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं काय, मोठमोठ्या कंपन्या, त्यामध्ये निर्माण झालेले व्यवसाय. आणि आजोबांच्या काळात मोठमोठ्या कंपन्या नव्हत्या, आणि छोट्या मोठ्या कंपन्या असतील पण त्याच्यामध्ये सर्वांनाच व्यवसाय उपलब्ध होतील असं काही नाही. ओके, तर हे व्यवसाय आपल्या काळात आहे जे आजोबांच्या तरुणपणी नव्हते. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पूर्ण ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे. पूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहेत, आणि आजची ॲक्टिव्हिटी आपण इथे संपवत आहोत. व्यवस्थित आजची ॲक्टिव्हिटी लिहायची आहे. छोटी ॲक्टिव्हिटी आहे, परंतु इंटरेस्टिंग आहे, नॉलेजेबल आहे. आणि सर्व ॲक्टिव्हिटी दररोज सांगते मी तुम्हाला, ज्या दिवशी हा व्हिडिओ पाठवला जातो त्याच दिवशी लिहायची आहे. खूप मुलं कंटाळा करता, मला दिसतं की भरपूर मुलं लिहित नाही, पण जेव्हा 15 ऑगस्टला तुम्हाला जमा करायला लावतील आणि एकाच वेळेस सर्व बर्डन येईल, तर तेव्हा तुमची ताताफाफा होऊ नये, म्हणून दररोजचा अभ्यास दररोज करत जा. ओके, गुड बाय, टेक केअर.